नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर बघू शकता आज आपण आपल्या शेवगा फार्ममध्ये आहे. तर आज आपण शेवगाचं वेरळणी करतो आहे आणि छाटणी पण म्हणू शकता तुम्ही. जवळपास हे 5 एकरमध्ये शेवगाचं आपण लागवड केलेली आहे आणि केल्यानंतर जून 15ला आपण लागवड केलेली आहे. आता ऑगस्ट 11 आज तारीख आहे. जून तर बघू शकता जवळपास 1.5 ते 2 महिने झालेला आहे. तर ही विरळणी करत असताना आपल्याला हे जे बुंद्यापासून झाडाच्या बुंद्यापासून जे निघालेले फांटे आहेत ह्याचं यूज नाही आहे, हे पूर्णपणे काढून घ्यायचं आपल्याला. कारण हे अन्नद्रव्य, खत, पाणी सगळं ओढून घेणार आहे आणि हे ठेवल्यानं काय होणार आहे, आपलं झाड खूप फुटणार इथनं खालनं आणि जमिनीला टेकतील आणि जमिनीला लागल्यानंतर जर ह्याला पुढे फळ वगैरे लागले म्हणजे शेवगा लागले तर त्याचा यूज आपल्याला होणार नाही. त्यामुळं काय हे पूर्णपणे इथनं जवळपास 1-1.5 फुटापर्यंत आपण काढून घेऊ शकतो. इथं हे पण काढून घेऊ शकता तुम्ही. हे झाल्यानंतर हे जे लहान लहान जे ब्रँचेस आहेत इथनं बघा तुम्ही, हे जे इथनं जे ब्रँचेस आहे ह्याला नख न लावता, नख लावायचं नाही आहे अशा प्रकारे. आणि इथं बघू शकता ह्या मेन ब्रँच हे आहे, ह्याच्या साईडला हे जे निघाले पण ह्यामध्ये जे फुटवा निघालेला हे पण काढून घ्यायचं आपल्याला. हे बघा, हे पण काढून घ्यायचं, हे लहानवालं हे काढून घ्यायचं. एकदम वरचं तुम्ही ठेवू शकता. आणि हे जे शेंडा मारणे ज्याला म्हणतो आपण, शेंडा काय आहे, जवळपास 3 ते 3.5-4 फूट जेव्हा झाड उंचीला होईल तेव्हा काय हे वरचं आपण शेंडा मारून घेऊ शकतो. पण आता सध्याला आपण काय विरळणी करत आहोत. विरळणी इन द सेन्स काय, ज्या बुंद्यापासून जे निघालेलं 1.5 ते 1 फुटापर्यंत आपण हे काढून घ्यायचं आहे. कारण हे जर आपण ठेवलं अन्नद्रव्य पण हे शोषण घेणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, आपल्याला हे ठेवल्यामुळं इथल्या इथं काय फ्रूट्स वगैरे लागतील पुढे चालून जेव्हा झाड मोठं आहे, ते नको आहे. म्हणून काय हे पूर्णपणे असं काढून घ्यायचं. हे बघा असं काय हातानं तुम्ही काढून घेऊ शकता. नाहीतर मार्केटमध्ये जे द्राक्ष वगैरे छाटणी करते त्याचं कैची पण भेटतं आहे, त्यानं पण तुम्ही करू शकता. हे बघा हे छोटे छोटे काय हे अशा प्रकारे काय पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. हे बघा, हे बघू शकता 1.5-2.5 फुटापर्यंत आता हे झाड आलेलं आहे पूर्णपणे. आणि आतमध्ये आपण हे उडीद पेरून घेतलेलं आहे. आणि उडीद काय म्हटलं, हे रोटावेटरने आपण पूर्णपणे फिल्टर ह्यामध्येच करणार आहे. हे जेणेकरून पुढं काय जेव्हा आपण बेड बनवणार आहे अजून एकदा शेवग्यासाठी, तर तेव्हा काय खत म्हणून हे लागू होईल. आणि हे जे आपण पालाच काढून घेतो आहे पूर्णपणे झाडाचे इथले जे, हे आपण सावलीमध्ये वाळवून ह्याचे पानं वगैरे एक्स्ट्रॅक्शन करून आयुर्वेदिक म्हणून आपण स्वतः भाजी वगैरे बनवत असताना त्यामध्ये पण यूज करू शकतो. आता तुम्ही बघू शकता, परवा मी बेंगळूरला गेलेलो, तिथं 50 रुपयाला एक पेंडी, एवढं एक 50 रुपयाला पेंडी बेंगळूरमध्ये विकत होतं. आणि ह्याचं आपण आयुर्वेदिक म्हणून खूप आरोग्यदायी आहे. जवळपास 300 आजारावरती शेवग्याचं पानाचं पावडर म्हणू शकता, नाहीतर टॅबलेट म्हणून यूज करू शकतो. पण आपण नाही जरी झालं तरी हे पूर्णपणे गोळा करून आपण जरी जनावरांना जरी खाऊ घातलं, वाळवून असू द्या असं जरी असू द्या, ते पण चांगलं काय त्यांना पण आरोग्यदायी होईल, हे यूज करू शकता. तर बघू शकता, अजून पुढील माहितीसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच माहिती आपण पुढे देत जाऊ. थँक्यू मित्रांनो.